आज पुस्तकाचं या ठिकाणी अनावरण झालं आणि बऱ्याच नेत्यांनी आपापले मुद्दे मांडले, अनुभव देखील सांगितले. आणि जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तुम्ही सुद्धा मंत्री होता, त्यामुळे काय नेमक्या नाही, ही गोष्ट खरी की जेल ह्या शब्दाची प्रचंड मानसिक दडपण हे प्रत्येक माणसाच्या मनावर असतं. म्हणजे छोटासा जरी गुन्हा घडला तर मला जेलमध्ये जावं लागेल या भीतीने अर्धी माणसं तिथेच खलास होऊन जातात. संजय राऊतांचं पुस्तक हे अनेक राजकारण्यांना आधार देणारं ठरणार आहे की जे आहे ते स्वीकारा, आपल्याला जेलमध्ये जावं लागणार आहे, त्या नरकात स्वर्ग शोधा, जे वास्तव आहे ते स्वीकारायला शिका. अशा प्रकारचं भाषण प्रत्येकानेच केलं. आणि मला सर्वात आवडलं ते म्हणजे पवार साहेबांनी सांगितलं की मी जेव्हा UPAमध्ये मंत्री होतो आणि जेव्हा ईडीचा कायदा येत होता, PMLA, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट, तेव्हा त्या कायद्याला व्यक्तिशः जाऊन मी मनमोहन सिंगांना भेटून सांगितलं होतं हा कायदा आणू नका. माझ्या अंदाजाने विरोधी पक्षातले नेते होते अरुण जेटली, त्यांनी देखील सल्ला दिला होता हा कायदा आणू नका. हा कायदा त्याच्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या हातातलं हत्यार बनेल विरोधी पक्षांना कायमचं शोधण्यासाठी, आणि ते सत्य ठरलं. त्याच्यामुळे ह्या पुस्तकातलं जे वास्तव समोर आलेलं आहे, या पुस्तकातनं एका माणसाची हिंमत समोर आली आहे. मला नेहमी जेव्हा मी जेलचा विचार करतो तेव्हा मला दोनच माणसं नजरेसमोर येतात. एक जगभरात नेल्सन मंडेला, दुसरे महात्मा गांधी आणि तिसरे जवाहरलाल नेहरू. महात्मा गांधी अनेक वर्ष तुरुंगात राहिले, जवाहरलाल नेहरू तर 12 वर्ष तुरुंगात राहिले, अनेक पुस्तकं जेलमध्ये लिहिली. या देशातल्या अनेक असे लेखक आहेत, त्यांनी आपल्या काळ कोठडीतच पुस्तकं लिहिली आणि ज्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. पण यांनी कधी जेलमध्ये राहून आपल्या देशाशी कधी समझोता केला नाही, आपल्या विचारांशी कधी समझोता केला नाही. लढण्याच्या जिद्दीतनंच ते जेलमध्ये राहिले आणि अखेरीस आपल्या जे मनात होतं ते प्राप्त करून मोकळे झाले. म्हणजे जेलमध्ये सुद्धा असामान्य व्यक्तिमत्वांना असामान्य अशी ताकद मिळते, अशी जेलची परिस्थिती असते. आणि जसं एका तिथे बोलणाऱ्याने सांगितलं की एक तर माणूस जेलमध्ये जाऊन तुटतो तरी, नाहीतरी कोणतरी मोठा होतो. मला वाटतं या देशाने अनेक जेलमध्ये जाणारे बघितले आणि त्यांनी असामान्य कर्तृत्वातनं भारताला पुढे नेलेलं. त्यातलंच हे पुस्तक एक त्या मालिकेतलं हे पुस्तक आहे असं माझं मत आहे. सत्तेचा गैरवापर करण्यात सत्ताधारी यशस्वी झाले, अनेकांना त्यांनी झोपवलं, जेलमध्ये टाकलं. आता तिथून पुढे काय दिशा निर्माण होऊ शकते भारतात? नाही, असं नाही. ह्या पुस्तकाबद्दल आपण बोलूया की ह्या पुस्तकातनं संजय राऊतांमधला जो बंडखोर होता तो शब्दाशब्दातनं दिसतो आणि आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये फार कमी संजय राऊत जिवंत आहे. हे सत्य मान्य करावं लागेल.